नमस्कार, मी सूरज सर तुमचा आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये सहर्ष असं स्वागत करत आहे। गेल्या वेळेस जसं मी सांगितलं होतं की सैनिक स्कूलची आन्सर की चॅलेंज करण्यासाठीचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासमोर येईल, तसा हा व्हिडिओ आता तुमच्यासमोर येत आहे। तत्पूर्वी तुम्ही तुमच्या पाल्याचे मार्क्स हे कॅल्क्युलेट केले असतील माझा पूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो बघून। सो आता आपल्याला आन्सर की चॅलेंज करायची आहे। जर तुम्हाला वाटत असेल की सैनिक स्कूलची जी काही आन्सर की आहे ती चुकलेली आहे किंवा एखाद्या क्वेश्चनचा आन्सर हे चुकलेलं आहे आणि तुमच्या पाल्याचं आन्सर जे काय आहे ते बरोबर आहे, त्यासाठी आपल्याला चॅलेंज करायचं आहे। सो नेहमीची प्रोसेस आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। सो तत्पूर्वी तुम्ही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि शेअर करायचे। सो आपण सुरू करूयात। सर्वप्रथम जी वेबसाईट तुम्ही पाल्याचे मार्क्स चेक करण्यासाठी घेतली होती किंवा तुम्हाला दिली होती तीच वेबसाईट इथं यूज करायची आहे। ॲप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ आणि सिक्युरिटी पिन टाकल्यानंतरनं जसं गेल्या वेळेस तुम्हाला यूजर इंटरफेस दिसत होता त्याचप्रमाणे इथं तुम्हाला दिसणार आहे। सो आपण ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून मी लॉग इन करत आहे। मी लॉग इन केलेलं आहे। या ठिकाणी 4 बटन तुम्हाला दिसत आहेत, 2 ग्रीन कलरचे आहेत, 2 येलो कलरचे आहेत। चॅलेंज आन्सर की आणि व्ह्यू चॅलेंज ऑन आन्सर की। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पाल्याचे जेवढे काही क्वेश्चन्स असणार आहेत ते एका कागदावरती लिहून काढायचे आहेत। सेटनुसार ए सेट, बी सेट, सी सेट, डी सेट हे 6 स्टँडर्डसाठी, 9 स्टँडर्डसाठी असेल तर EFGH याप्रमाणे जर तुमचे क्वेश्चन्स असतील क्लेमसाठीचे तरच तुम्ही इथे चॅलेंज करायचं आहे। सो एका कागदावरती ते लिहून काढायचे आहेत, व्यवस्थित त्याचं आन्सर लिहून काढायचं आहे, कारण का ती आपल्याला PDFच्या स्वरूपात इथं अपलोड करावी लागणार आहे। पण ती PDF करत असताना 1 MBच्या आतलीच असावी तरच तुमची ती PDF ॲक्सेप्ट केली जाणार आहे। सो आपण ती कशी करायची हे बघूयात। चॅलेंज आन्सर की या ग्रीन बटनवरती क्लिक करायचं आहे। ग्रीन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ॲक्च्युअल जी सैनिक स्कूलची आन्सर की आहे ती असणार आहे। या ठिकाणी तुम्हाला इथं चेक बॉक्सेस दिलेले आहेत। या ठिकाणी ॲक्च्युअली आन्सर काय आहे सैनिक स्कूलच्या दृष्टीने ते इथे दिलेलं आहे। क्वेश्चन नंबर 1 आणि करेक्ट ऑप्शन 1 आणि इथं त्याला डार्क सर्कल केलेला आहे। सो इथं तुम्हाला जर वाटत असेल की माझा क्वेश्चन 1 जो आहे पेपर सेट ए मधला तो 1 नाही आहे, तो 2 नंबरचा आहे किंवा 3 नंबरचा आहे किंवा 4 नंबरचा आहे किंवा नन ऑफ दीज आहे की क्वेश्चनच चुकीचा आहे, आन्सर त्याच्यामध्ये नाही आहे, तर तुम्ही टिक मार्क करायचा आहे। फॉर एक्झाम्पल की जर क्वेश्चन नंबर 1 करेक्ट ऑप्शन्स आहे सैनिक स्कूलच्या दृष्टीने 1 पण तुमच्या दृष्टीने तो आहे 2 तर तुम्हाला इथं सर्कल इथं टिक मार्क करायचं आहे। असे जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला वाटत आहेत की यस माझ्या दृष्टीने ते बरोबर आहेत, सैनिक स्कूलने ते चुकीचे दिलेले आहेत, तेवढे तुम्हाला टिक मार्क करायचे आहेत। मी परत एकदा सांगतोय की सैनिक स्कूलच्या दृष्टीने क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याचा आन्सर ऑप्शन 1 आहे, पण तुम्हाला वाटत आहे किंवा तुमच्या पाल्याला वाटत आहे की नाही क्वेश्चन नंबर 1 त्याचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो 2 नंबरचा आहे किंवा 3 नंबरचा आहे किंवा 4 नंबरचा आहे किंवा तो आन्सरच चुकीचा आहे किंवा क्वेश्चन चुकीचा आहे तर नन ऑफ दीज असं त्यासाठी तुम्ही देऊ शकता। पण त्याचं प्रूफ तुमच्याकडं कंपल्सरी पाहिजे। ते कशा स्वरूपात असणार आहे तर तुम्ही ते एका कागदावरती पाल्याच्याच हस्ताक्षराने ते लिहायचं आहे, क्वेश्चन लिहायचा आहे, पेपर सेट द्यायचा आहे, क्वेश्चन लिहायचा आहे, त्याचं पूर्ण आन्सर द्यायचं आहे। मग 2 असतील, 3 असतील, 4 असतील, पण ते देत असताना एक काळजी घ्यायची आहे की ती जी PDF स्वरूपात असायला पाहिजे आणि PDF स्वरूपात असूनसुद्धा ती 1 MBच्या कमी असावी। साईज मॅक्झिमम दिलेलं आहे इथं बघा, मॅक्झिमम साईज ऑफ 1 MB तेवढीच MB तुम्हाला पाहिजे, नाहीतर ते सैनिक स्कूलची ही वेबसाईट ती ॲक्सेप्ट करणार नाही। सो त्याप्रमाणे तुम्ही ती काय करायची आहे तयार करून घ्यायची आहे। त्याच्यानंतरनं इथं चूज फाईल, इथं क्लेम आन्सर की लिस्ट अपलोडेड डॉक्युमेंट चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे। तर मी टेस्ट फॉर आन्सर की चॅलेंज एक टेस्ट घेतली ती 1 MBच्या आतलीच आहे। आता या ठिकाणी मी कॅप्चा टाकतोय, इथे कॅप्चा मी टाकलेला आहे। आता सबमिट अँड रिव्ह्यूज जे मी सांगितलेलं आहे ते पालकांनी परत एकदा रिमाइंड करून पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। सबमिट अँड रिव्ह्यू क्लेम्स यावरती क्लिक केल्यानंतरनं डेटा सेव्ड सक्सेसफुली ओके म्हणून तुम्हाला मेसेज येणार आहे। ओके, आता या ठिकाणी तुमच्या समोर दिसणार आहे की तुम्ही क्वेश्चन नंबर 1 त्यातला कॅन्डिडेट चूज ऑप्शन म्हणजे तुम्ही कोणतं चूज केलेलं आहे 2 चूज केलेलं आहे, म्हणजे तुम्ही क्वेश्चन नंबर 1च्या सैनिक स्कूलच्या आन्सर कीला चॅलेंज केलेलं आहे।
जर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सपोर्टिंग डॉक्युमेंट बघायचे असेल तुम्हाला इथं दिसणार आहेत. आता जर तुम्हाला याच्यामध्ये मॉडिफाय करायचं असेल तर तुम्ही मॉडिफाय इथं जे बटन आहे येलो कलरचं इथं मॉडिफायसुद्धा करू शकता. म्हणजे परत तुम्ही अगोदरच्या याच्यावरती जाणार आहात. ओके. आणि त्यानंतरनं जर तुमचं एवढंच असेल क्लेम करण्याचे तर इथं फायनल सबमिट म्हणून बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. फायनल सबमिट बटनवरती क्लिक केल्यानं तुम्हाला या पद्धतीचा एक मेसेज येणार आहे त्यावरती ओके क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचे इथं व्ह्यू चॅलेंज ऑन आन्सर की हे दिसत आहे. ओके. याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला कोणती चॅलेंज केलं होतं हे दिसणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पे नाववरती क्लिक करायचं आहे. एक लक्षात घ्या प्रत्येक क्वेश्चनला 200 रुपये तुम्हाला असणार आहेत. म्हणजे तुम्ही 10 क्वेश्चन जर चूज केले तर 2000 रुपये तुम्हाला पे करावे लागणार आहेत. इथं पे नाववरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला या ठिकाणी SBI ई-पे म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला जे काही ऑप्शन्स मिळणार आहेत जी गुगल पेचे असतील किंवा नेट बँकिंगचे असतील हे तुम्हाला तुमच्यासमोर इथं दिसणार आहेत. त्यानुसार तुम्ही पेमेंट तिथं करू शकता. ओके. सो अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि शेअर करायचे. धन्यवाद.